2 तास झाले बाहेरगावमध्ये उभा आहे. 5 वाजल्यापासून 7 पर्यंत अजून काय एस टी आली नाही आहे. बघूया आता किती वाजता येते. 7 वाजता आता बालाजी आलेला आहे. त्याची भेट झालेली आहे बाहेरगावमध्ये. चहा घेणार आहेत आम्ही आता बालाजीच्या सुटणेहून. आणि बिल कोण देणार आहे? कोण देणार आहे? तू देणार आहे ना मला चहा? आम्ही बघू. अरे 2 तास झाले गाडी आली नाही. आता मला सांग बरं किती वाजता येऊ शकते गाडी? लवकरच. याला काय अर्थ आहे? सो फायनली 10:30 वाजता इथं पोहोचलेलं आहे धाराशिवला. म्हणजे 4ला घरातून निघलो होतो आणि आता 10:30 वाजलेत. सो जवळपास 6.5 तास लागले. बट फायनली पोहोचलो आणि बसायला जागा भेटली होती आणि एकदम बेस्ट सीट भेटलं होतं बसमध्ये. त्यामुळं उशीर झाला पण व्यवस्थित आलो आहे. सो म्हणजे पुढचं सीट एकदम बेस्ट सीट आहे माझ्या मते बसमधलं. आणि असं वाटत होतं की चालू द्या पण आपला प्रवास इथपर्यंतच होता. त्या जिथवर आपला प्रवास आहे तिथं मात्र उतरावंच लागते, किती पण बेस्ट भारी असलं सीट तरी. सो आता रूमवर जातो आणि जेवण करतो. रस्ते सुमसाम झालेत. फायनली रूमवर पोहोचलेलो आहे. उशिरा का होईना बस थोड्या का होईना बस तेवढ्यामुळं सोडल्या. त्यामुळं फायदा झाला. कुठल्या तरी एका राजकीय नेत्याचा तिकडं काहीतरी कार्यक्रम होता त्यामुळं एवढं सगळ्या बसचं शॉर्टेज होतं. सो आय डोंट नो काय साध्य केलं त्यांनी. लोकांना म्हणजे खूप गैरसोय झाली या गोष्टीमुळे. एवढं तर डेफिनेटली झालं आहे. असं थोड्या तरी ॲटलिस्ट सोडल्या ते तरी म्हणजे बरं केलं असंच म्हणायचं काम आहे आता, बाकी काय. सो